Hello children, now we will start the next part of your EVS lesson, Shivaji's childhood. Now look at the book. Shahaji Raje towards the Mughals. Shahaji Raje returned to Nizam Shahi, all right, but he did not get any peace of mind there. म्हणजे काय, शहाजी राजे जरी निजामशाहीमध्ये परत आले असले तरी त्यांना मनाची शांतता कधीही मिळाली नाही. का बरं नाही मिळाली, तर निजामशाह जो होता तो स्वतः खूप चंचल मनाचा होता. त्यामुळे कुठलेही गॉसिप्स ऐकले की तो त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे निजामशहाचा नेचर जो होता तोच शहाजीराजांना आवडत नव्हता. त्यामुळे त्यांना निजामशाही आवडली नाही. निजामशाह हिमसेल्फ वॉज अ फिकल माइंडेड पर्सन, म्हणजे चंचल मनाची व्यक्ती होती. हू रेडियली बिलीव्ड ऑल गॉसिप, सगळ्या गॉसिप्सवर तो विश्वास ठेवायचा. हेन्स मेनी कॉन्स्परसीज अँड पेटी रायव्हरलीज इन्फेस्टेड द कोर्ट, म्हणजे त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद आणि शत्रुत्व वाढत होतं. दिस लेड टू किलिंग ऑफ लखुजीराव जाधव ओपनली इन द कोर्ट ऑफ इन्स्टिगेशन ऑफ निजामशाही हिमसेल्फ. निजामशाह हिमसेल्फ. शहाजी राजे could not withstand this. Infuriated he left निजामशाही, आणि शेवटी वैतागून ते निजामशाही शहाजीराजे सोडतात. अँड जॉईन टू मुघल्स, आणि ते मुघलांना जॉईन होतात. शहाजहान द मुघल एम्पेरर मेड हिम अ सरदार ॲट हिज कोर्ट, आणि मुघल जो होता त्यांचा जो शहाजहान होता तो या शहाजीराजांना सरदार पद तिथे देतात. In the meantime, secretly joining hands with Mughals, Fateh Khan killed Nizam Shah. There was completely anarchy in the state. It became evident that Fateh Khan was treacherously planning to enable the Mughals to swallow Nizam Shahi. In return, the Mughals rewarded him with a territory under the control of Shahaji Raje. Shahaji Raje was enraged, and so he left the service of Mughals. He decided to teach them a lesson using all his might. म्हणजे मुघल सरदारांच्याशी पण त्यांचं पटलं नाही. त्यांनी शहाजीराजांची टेरिटोरी दुसऱ्याला दिल्यामुळे ते दुखवले जातात आणि ते मुघल्सचं सोडतात आणि त्यांना धडा शिकवायचा ठरवतात. फाउंडिंग ऑफ अ न्यू निजामशाही. इन ऑर्डर टू फोरस्टॉल द मुघल एम्पेरर द वजीर फतेह खान, शहाजीराजे फाउंड आउट अ चाइल्ड हेअर from the Nizam's family, and on the fort of Pemgiri near Zunnar declared him ॲज द न्यू निजाम शाह. म्हणजे निजाम शाहच्या घरातला जो छोटा असतो सगळ्यात त्याला ते न्यू निजाम शाह म्हणून उभं करतात. दस ही एस्टॅब्लिश्ड अँड altogether new kingdom which included the territory between the rivers of Godavari and Nira. Shahaji Raje fought vigorously to protect this new state, आणि त्या न्यू स्टेटला प्रोटेक्ट करण्यासाठी शहाजी राजे बराच काळ सामना करतात, संग्राम करतात. इनिशियली आदिल शाह वॉज विथ हिम इन दीज एफर्ट्स, बट later the Mughal emperor Shah Jahan himself marched south upon Shahaji Raje and threatened Adil Shah. Adil Shah then signed a treaty of friendship with him against Shahaji Raje. म्हणजे मुघल एम्पेरर शहाजहान मदत करत होता शहाजी राजांना, पण नंतर काय होतं तर आदिल राजे अँड थ्रेटन्ड आदिल शाह त्यांना मदत करत होता शहाजी राजांना, पण मुघल एम्पेररच्या शहाजहानने त्यांच्यावर चालून आला, म्हणजेच वॉर केलं शहाजी राजांशी. मग त्यावेळेस आदिलशाह पण घाबरला आणि त्याने काय केलं तर फ्रेंडशिपचं एक ॲग्रीमेंट केली त्यांच्याशी आणि शहाजीराजेंच्या विरुद्ध झाला. शहाजीराजे नाव बिगॅन टू फाईट द
जॉईंट फोर्स ऑफ मुघल्स अँड आदिलशहा, आणि त्यामुळे शहाजीराजे एकटे पडले आणि त्यांना त्यांची जॉईंट फोर्स जी होती दुसरी मुघल आणि आदिलशहा त्यांच्या विरुद्ध शहाजीराजांना एकट्याने लढावं लागलं युझिंग गोरिला टॅक्टिक्स. बट ही कुड नॉट सस्टेन द वॉर ऑल बाय हिमसेल्फ. ही इन 1636 अनविलिंगली ही साइंड अ ट्रीटी ऑफ पीस विथ मुघल्स. शेवटी ते एकटे जिंकू शकले नाही त्या दोघांविरुद्ध आणि त्यांना त्यांच्याशी तह करायला लागला, म्हणजेच ॲग्रीमेंट करायला लागली, माघार घ्यावी लागली. ही कुड नॉट क्रिएट हिज ओन किंगडम ॲज द टाइम्स वेअर नॉट फेवरेबल फॉर हिम. आणि त्यामुळे शहाजीराजे हे स्वतःचं असं सेपरेट राज्य स्थापन करू शकले नाही. बट हिज डेअरिंग स्पिरिट किंडल्ड अ कॉन्फिडन्स अमंग द मराठी पीपल. पण त्यांच्या ह्या प्रयत्नामुळे मराठा पीपल जे होते ते त्यांची साथ त्यांना जास्त मिळाली आणि त्या मराठा लोकांमध्ये त्यांच्यामुळे कॉन्फिडन्स निर्माण झाला. दिस प्रूव्ड युजफुल फॉर शिवाजी इन एस्टॅब्लिशिंग स्वराज अ फ्यू इयर्स लॅटर. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना करायला सपोर्ट मिळाला. जिजाबाई अँड शिवाजी इन कर्नाटक. After the downfall of Nizamshahi established by Shahaji Raje, its territory was divided by the Mughals and Adil Shah amongst themselves. आणि जे निजामशाही टेरिटोरी होती ती शहाजीराजांकडे जी होती ती नंतर मुघलमध्ये आणि आदिलशहामध्ये डिवाईड झाली. शहाजीराजेस जागीर ऑफ पुणे अँड सुपे ले विदिन आदिलशहाज शेअर. आणि शहाजीराजांकडे जे पुणे आणि सुपेची जागीर होती ती पण आदिलशहाकडे गेली. ही गेव इट टू शहाजीराजे ऑन हिज बिहाफ. नाव शहाजीराजे जॉईंट द आदिलशाही सर्व्हिसेस. आणि मग परत तो आदिलशहा जो असतो तो पुणे आणि सुपेचं पुन्हा शहाजीराजांना देतो ती टेरिटॉरी. त्यामुळे आदिलशाही जॉईन करतात शहाजीराजे. आदिलशहा असाइन टू हिम द टास्क ऑफ कॉन्करिंग द टेरिटॉरीज इन डिस्टंट कर्नाटक. आणि त्यावेळेस आदिलशहा त्यांना टास्क देतो की कर्नाटकचं राज्य त्यांनी मिळवावं. फार अवे फ्रॉम पुणे. जरी ते पुण्यापासून लांब असेल तरी तिथले टेरिटॉरी मिळवण्यासाठी ते सांगतात. सम टाईम आफ्टर डिपार्चर ऑफ शहाजीराजे टू कर्नाटक, जिजाबाई अँड शिवाजी ऑल्सो जॉईंड हिम देअर. आणि मग कर्नाटकमध्ये तिथे स्थायिक झाल्यावर ते यांना पण शहाजीराजे जिजाबाई आणि शिवाजी महाराजांनाही तिथे नेतात. शिवाजीज चाइल्डहुड इन Maharashtra had been very hectic. He and Jizabai had to rush continuously from one fort to another. महाराष्ट्रामध्ये त्यांना खूप त्रास झाला शिवाजी महाराजांच्या लहानपणी त्यांना आणि जिजाबाईंना, कारण त्यावेळेसचं वातावरण जे होतं ते अतिशय खराब होतं आणि त्यामुळे त्यांना सारखं एका किल्ल्यावरनं दुसऱ्या किल्ल्यामध्ये जायला लागत होतं. ॲट दॅट टाईम यंग शिवाजी यूज टू हिअर द स्टोरीज ऑफ ब्रेव्ह डीड्स ऑफ हिज फादर. आणि शिवाजी महाराज जे आहेत त्यांना जिजाबाई हे ब्रेव्ह लोकांचे स्टोरीज सांगायचे. जिजाबाई अँड शिवाजी गॉट सम पीस when they arrived in Karnataka. Shahaji Raje defeated many kings in Karnataka. आणि कर्नाटकमधल्या बऱ्याचशा राजांना शहाजीराजे हरवतात. आदिलशहा अवॉर्डेड हिम विथ द जागीर ऑफ बँगलोर. आणि त्यामुळे शहाजीराजांना बँगलोरची जागीर मिळते. शहाजीराजे then made the city of Bangalore his headquarter. आणि बँगलोर ही शहाजीराजे त्यांचे हेडक्वार्टर बनवतात. He lived there with all the trappings of king and began to summon the court.